नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो. शेती ज्ञानसागरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण एका खूप महत्त्वाच्या सरकारी योजनेबद्दल एक मोठी चांगली बातमी घेऊन आलो आहोत, ज्यामुळे अनेक कुटुंबांना थेट आर्थिक फायदा होऊ शकतो. चला तर मग ही सगळी माहिती अगदी सोप्या आपल्या भाषेत समजून घेऊया. तर आजचा आपला विषय आहे लाडकी बहीण योजना. या योजनेचे जे हप्ते थांबले होते ना, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि हो, सरकारनं एक नवीन घोषणा केली आहे. त्यानुसार पात्र महिलांना एकदम 4,500 रुपये मिळू शकतात. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत अगदी लक्ष देऊ नये का. आता बघा, ही माहिती इतकी महत्वाची का आहे? कारण आपल्या शेतकरी कुटुंबातल्या अनेक महिलांसाठी हे पैसे म्हणजे एक मोठा आधार असतात. पण झालं काय की अनेकींचे पैसे अचानक यायचे थांबलेत. आणि का थांबले हेच कोणाला कळेनासं झालंय. चला, आज आपण याचं नेमकं कारण काय आहे ते शोधू आणि त्यावरचा सोपा उपाय पण पाहूया. ठीक आहे, तर आपण सगळ्यात आधी अगदी मुळापासून सुरुवात करूया. म्हणजे ज्यांना कदाचित या योजनेबद्दल पूर्ण माहिती नसेल त्यांच्यासाठी हे समजून घेऊ की ही योजना नेमकी आहे तरी काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर ही योजना म्हणजे सरकारकडून आपल्या घरातल्या महिला भगिनींना मिळणारी एक दर महिन्याला मिळणारी मदत आहे. जसं कोणीतरी आपल्याला महिन्याच्या खर्चाला थोडा हातभार लावतो ना, अगदी तसंच सरकार थेट महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवतं. आता येऊया त्या मुख्य प्रश्नाकडे, ज्यामुळे अनेक जण चिंतेत आहेत की बाबा, नियमितपणे मिळणारे हे पैसे अचानक बंद का झाले? याच्यामागे नेमकं काय कारण आहे? झालं असं की योजनेचे पैसे दर महिन्याला खात्यात जमा व्हायला पाहिजे होते. पण बऱ्याच पात्र महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे पैसे मिळालेच नाहीत. आणि यामुळे साहजिकच सगळ्यांचा गोंधळ उडाला आणि अनेकींना आर्थिक अडचण सुद्धा जाणवायला लागली. तर या समस्येचं मुख्य कारण आहे ई-केवायसी मधल्या चुका. आता तुम्ही म्हणाल की हे ई-केवायसी काय नवीन आहे? अहो, काहीच अवघड नाही, अगदी सोप्पं आहे. बघा, जसं आपण रेशन दुकानात आपलं कार्ड दाखवून धान्य घेतो, म्हणजे काय, आपली ओळख पटवतो, बस तसंच कम्प्युटरवर आपल्या आधार कार्डच्या मदतीने आपली ओळख पटवून देण्यालाच ई-केवायसी म्हणतात. ही एक डिजिटल तपासणी आहे, एवढंच. मग ह्या डिजिटल तपासणीत काय चुका झाल्या? तर असं झालं की काहींनी ही प्रक्रिया अर्धवटच सोडून दिली, काहींनी माहिती भरताना गडबड केली. आणि एक मोठी चूक म्हणजे अनेक महिलांनी चुकून सरकारी नोकरी हा पर्याय निवडला. काही वेळा तर बँक खातं आधार कार्डशी जोडलेलंच नव्हतं. अशा या छोट्या छोट्या चुकांमुळे कॉम्प्युटरनं त्यांचं खातं अपात्र ठरवलं आणि पैसे पाठवणं थांबवून टाकलं. पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही, कारण सरकारनं यावर एक खूप चांगला मार्ग काढला आहे. एक खूप मोठा आणि खरंच दिलासा देणारा निर्णय आता घेण्यात आलेला आहे. नुकताच म्हणजे 18 फेब्रुवारी 2024ला राज्य सरकारनं एक नवीन शासन निर्णय जाहीर केलाय. याला आपण GR असंही म्हणतो. शासन निर्णय म्हणजे काय, तर सरकारचा एक पक्का आदेश, जो सगळ्या सरकारी कार्यालयांना पाळावाच लागतो. ह्या नवीन आदेशामुळे 2 एकदम महत्त्वाच्या गोष्टी झाल्यात. एक म्हणजे सरकारनं पैसे देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलाय. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांकडून ई-केवायसीमध्ये चूक झाली होती त्यांना ती चूक सुधारायला अजून एक संधी दिली आहे. पण ह्या सगळ्या नवीन निर्णयाचा आपल्यावर म्हणजे आपल्या कुटुंबावर नेमका काय परिणाम होणार आहे? आपल्याला याचा थेट फायदा कसा मिळेल? चला, तेच पाहूया आता. सगळ्यात आनंदाची बातमी ही आहे की ज्या महिला त्यांच्या ई-केवायसी मधली चूक दुरुस्त करतील ना, त्यांना त्यांचे चुकलेली 3 महिन्यांचे हप्ते एकदम मिळणार आहेत. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3ही महिन्यांचे पैसे सरकार आता देणार आहे. आणि हे 3 महिन्यांचे पैसे एकत्र करून म्हणजे तब्बल 4,500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी जमा केले जाणार आहेत. ही खरंच एक मोठी आणि दिलासा देणारी रक्कम आहे, नाही का? आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे 4,500 रुपये मिळवण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कोणती काळजी घ्यायची आहे, याबद्दल आता आपण सविस्तर माहिती घेऊया. ई-केवायसी दुरुस्त करताना फक्त या 4 गोष्टी नक्की तपासा. आपला आधार नंबर बरोबर टाकलाय ना, ते बघा. नोकरीच्या पर्यायामध्ये जर सरकारी नोकरी नसेल तर तो पर्याय चुकूनही निवडू नका. आपलं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं आहे की नाही हे एकदा बँकेत जाऊन तपासून घ्या. आणि हो, आपला जो चालू मोबाईल नंबर आहे
तोच तिथे नोंदवलेला आहे याची खात्री करा. एक गोष्ट मात्र सगळ्यांनी अगदी पक्की लक्षात ठेवा. ही चूक दुरुस्त करण्यासाठी सरकारनं एक शेवटची तारीख दिलेली आहे आणि ती आहे 31 मार्च 2024. ही तारीख विसरू नका. या तारखेनंतर ही संधी पुन्हा मिळणार नाही, त्यामुळे अजिबात उशीर करू नका. आणि आमचा एक महत्त्वाचा सल्ला ऐका. 31 मार्चची वाट बघत बसू नका. जेवढं लवकर होईल शक्यतो या फेब्रुवारी महिन्याच्या आतच तुम्ही तुमची ई-KYC पूर्ण करून घ्या. म्हणजे कसं, तुमच्या खात्यात पैसे लवकर जमा होण्याची शक्यता वाढेल. चला तर मग, आतापर्यंत आपण जी सगळी महत्त्वाची माहिती पाहिली ती पुन्हा एकदा थोडक्यात आठवूया, म्हणजे मुख्य मुद्दे आपल्याबरोबर लक्षात राहतील. या संपूर्ण माहितीचा सार इतकाच आहे की जर आपल्या घरातल्या महिलांचे पैसे थांबले असतील तर घाबरून जाऊ नका. हे बहुधा ई-KYC मधल्या एका छोट्याशा चुकीमुळे झालेलं आहे. 31 मार्च 2024च्या आधी ही चूक सुधारा आणि आपले हक्काचे 4,500 रुपये मिळवा. आता फक्त एक क्षण विचार करा. आपल्या गावात, आपल्या ओळखीत अशी एखादी बहीण असू शकते का, जिच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचलीच नसेल आणि त्यामुळे तिचे हक्काचे पैसे तिला मिळत नसतील? नक्कीच असू शकते. म्हणूनच आमची एकच नम्र विनंती आहे, ही अत्यंत महत्त्वाची माहिती फक्त आपल्यापुरती ठेवू नका. ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू बहिणीला तिचे हक्काचे पैसे मिळू शकतात. अशाच प्रकारच्या सरकारी योजना, शेतीबद्दलची नवीन माहिती आणि अनुदानाच्या बातम्या सोप्या आणि सरळ भाषेत मिळवण्यासाठी आपल्या शेती ज्ञानसागर या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि खरंच उपयुक्त वाटली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमची पुढची महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.